माननीय महापौर महोदय, सभागृह नेत्यांनी खूप छान मांडणी केली, अगदी पोटतिडकीने. पण त्यांनी फक्त आणि फक्त एकच बाजू मांडली, त्यांनी दुसरी बाजू मांडलीच नाही. एका बाजूला आपण विजेचे दर सांगतो, MMRDA चा दर सांगतो, आणखीन काही काही दर सांगतो. हे सांगत असताना आमचा मेंटेनन्स कॉस्ट किती वाढली, आमची इलिगल कनेक्शन्स किती वाढली, म्हणजे नॉन रेव्हेन्यू. मला तेच म्हणायचं आहे, हे नाही, मला तेच म्हणायचं आहे. नॉन रेव्हेन्यू, एक मिनिट, नॉन रेव्हेन्यू पाणी किती जातंय, मेंटेनन्सची कॉस्ट किती वाढली, कसा मेंटेनन्स वाढला, मॅनपॉवर कॉस्ट किती वाढली, याच्यावर ते कोट बोलणार. आणि हे सगळे आपल्या कंट्रोल मध्ये असलेल्या गोष्टी आहेत. आपण ठराव घेतलेला आहे, आमचं तेच म्हणणं आहे ना. तुम्ही हे सगळं वास्तव समोर आणा ना. तुम्ही किती खर्च कमी करणार ते सांगा. तुम्ही जे नॉन रेव्हेन्यू कनेक्शन्स आहेत, जे इलिगल कनेक्शन्स आहेत, बरोबर तुमचं म्हणणं बरोबर आहे. ऐका तुम्ही तोच मुद्दा आहे का तुम्ही किती कमी करू शकता. ऐका प्रशासनाने याच्यावर विचार करावा का आपण किती स्थगित नाही तो आपण करू ना. महापौर महोदय ऐका, नाही तर या प्रस्तावाच्या सूचनेवर घ्या आणि तुम्ही बहुमताने घ्या ना वाढ. आमचं काही म्हणणं नाही, तुम्ही बहुमताने वाढ घ्या, पण आमचा या वाढीला विरोध आहे. आमच्या प्रस्तावाच्या सूचनेवरती घ्या, ठराव घ्या, शासनाकडे जायचं घ्या. नाही, आमचा या दरवाढीला या प्रस्तावाच्या सूचनेवर घ्या. वेगळा ठराव तो वेगळा घ्या शासनाकडे जाण्याचा. महापौर महोदय ऐका, आता शासनाकडे जायचं. महापौर महोदय जचा जो प्रस्ताव आहे, महापौर महोदय जच्या प्रस्तावावरती मतदान घ्या. बाकी तुम्हाला काय ठराव घ्यायचा तो घ्या. जच्या प्रस्तावावरती तुम्ही मतदान घ्या. तो प्रस्ताव तुम्हाला फेटाळायचा असेल तर फेटाळा. ठराव मांडा. नाही, पहिला जचा प्रस्ताव. महापौर महोदय असं बेकायदेशीर कसं होऊ शकतं. जच्या प्रस्तावावरती चर्चा चालू आहे ना, जच्या प्रस्तावावरती चर्चा चालू आहे, जच्या प्रस्तावावरती मतदान घ्या. जच्या प्रस्तावावर चर्चा होते, त्याच्यावर चर्चा चालू राहील. आता मी सांगतो नाही, मतदान घ्या ना. तुम्ही त्याच दिवशी सांगितलं मतदानाची मागणी ठीक आहे. तुम्ही त्याच दिवशी सांगितलं महोदय, तुम्ही शब्द वापरू नका. आता तुम्ही सांगितलं मतदान ऐका तुम्ही त्या दिवशी सांगितलं मतदानाची मागणी नाही. मतदान घ्या. ऐका प्रस्तावावरती मतदान घ्या. त्याच्यानंतर असं कुठेही नियम ऐका तुम्ही बोलता तुम्ही प्रस्तावावरती मतदान ऐका ना. आणि बाकीचं ते ठराव ऐका. नाही, असं कसं होऊ शकतं. हो, असं कसं शासनाकडे जाऊया. ऐका शासनाकडे जाऊया. थांबा. ब्रेक. ऐका, कायदेशीर सांगतो तुम्हाला. कायदेशीर सांगतो ना तुम्हाला. कायदेशीर सांगतो. मेजॉरिटीचा ऐका, शासनाकडे प्रस्ताव कायदेशीर. आमची सहमती आहे. शासनाकडे जायला सर्वांची मेजॉरिटी आहे. शासनाकडे ठराव जाऊ द्या. मतदान घ्या ना. काय उपेरा सर्वांनी उपेरा. शासनाकडे आता मतदान घ्या ना. दुसरा ठराव जो करायचा तो करा. महापौर महोदय असं नाही होऊ शकत ना. ठराव घ्या. सहजच्या प्रस्तावावरती मतदान घ्या. बाकी ठराव काय घ्यायचं तो घ्या ना. आम्ही पण चर्चेला सहभागी घेऊ. प्रशासकीय ठराव आहे, शासनाला रुलिंग देणार. आम्ही मतदानाची
मतदानाची मागणी प्रशासकीय केली ठराव आहे. मतदानाची मागणी केली आहे. रुलिंग नाही. प्रशासकीय काळात झालेला ठराव आहे. ऐका मला मतदान महापौर महोदय अशा पद्धतीने बेकायदेशीर काम नाही होऊ शकत. मी काय सांगतो मी महापौर काय हे थांबा ऐका बेकायदेशीर वाटतो ना नाही नाही रुलिंग वाटतं. आता जजच्या प्रस्तावावरती बेकायदेशीर वाटतं ना जज हो. बेकायदेशीर वाटते ना ऐका बेकायदेशीर वाटते ना जजच्या प्रस्तावावर मतदान घ्या. आहे ना कायदेशीर तरतूद आहे ना. तुम्ही कायदा काढून बघा. कोणी तुम्ही जळते कायदा काढून कोणी बघा. तुम्ही कायदा काढून बघा. तुम्ही कायदा काढून बघा. तुम्ही कायदा बसा. काढून बघा. शासनाकडे मागणी करूया. खाली बसा त्या हिशोबाने सगळे एकत्र उठले. खाली बसा ना हो शासनाकडे मागणी करूया. खाली बसा महापौर महोदय कायदा बघा. कायदा बघा. कायदा बघा कायद्यामध्ये स्पष्ट आहे वाचून दाखवा कायदा वाचून दाखवा कायदा वाचून दाखवा दाखवा कायदा चार सभासदांनी उभं राहून मागणी केली तर तुम्हाला मतदान घ्यावं लागेल. आहे ना महापौर महोदय मतदान कायदा घ्या. वाचून घ्या कायदा वाचूनच सांगतोय. मतदान घ्या. आम्ही मागणी केली आहे ना. जजच्या प्रस्तावावरती मतदान घ्या. तुम्ही फेटाळा नको प्रस्ताव. तुम्ही फेटाळा प्रस्ताव. तुम्ही फेटाळा प्रस्ताव. आम्हाला मतदान नकोय. आम्हाला मतदान नकोय ना पण. फेटाळा ना. आता ऐका 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 मतदान घ्या. मतदान घ्या. ऐका तुम्ही प्रस्ताव फेटाळा पण मतदान घ्या. जजच्या प्रस्तावावर मतदान घ्या. मतदान घ्या. शासनाकडे पाठवा. शासनाकडे पाठवा. नेतृत्व मतदान घ्या. शासनाकडे पाठवा. हो शासनाकडे पाठवा. शासनाकडे शासनाकडे पाठवा. शासनाकडे पाठवा. मतदान घ्या. अरे एक मिनिट शांत राहा शांत राहा महापौर महोदय जजच्या प्रस्तावावरती मतदानाची मागणी केली. तुम्ही मतदान घ्या ना. ठीक आहे. प्रस्ताव पहिलं याच्यावर मान्य आहे. मतदान घ्या. नंतर प्रस्ताव मांडा. दोन्ही प्रस्ताव घेणार दोन्ही प्रस्ताव घेणार जजच्यावरती घ्या. ऐका. पहिला जज अरे पहिला जो प्रस्ताव आलाय मतदान घ्या. त्याच्यावर मतदान घ्या ना. जो चर्चेला आलाय त्याच्यावर मतदान घ्या. प्रशासकीय काळातला विषय आहे. एक पहिला मिनिट घ्या ना. एक मिनिट ऐका ऐका याच्यावर ऐकता का तुम्ही तुम्ही ऐकता का महापौर महोदय ऐकता का तुम्ही शांतपणे ऐका मतदानाची मागणी करतोय. काय बेकायदेशीर करतोय? तुम्ही फेटाळा प्रस्ताव. ऐका तुम्ही ऐकतच नाही तुम्ही ऐकतच नाही प्रस्ताव घ्यायला. ऐका 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 ना ऐका ना ऐका 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 प्रभागचा घेत असताना तुम्हाला ऑपॉर्च्युनिटी दिली आणि 2 ठराव एकत्र घेतले ना प्रभागच्या वेळी नाही नाही, हा प्रस्ताव जजचा वेगळा आहे. हा ऐका. ठराव वेगळा आहे. या ऐका. ठरावावर आम्ही बोलू ना. या बोला. ठरावाला आम्ही समर्थन देऊ ना. पण हा पहिला जजचा घ्या ना. जचा ठराव जचा- जचा ठराव दिला त्याचा अर्थ काय त्याच्यावर रुलिंग द्यायलाच पाहिजे असं काही नाही नाही नाही, मतदान आम्ही मागतोय ना. तुम्ही रुलिंग नका देऊ. आम्ही मतदान मागतोय. ना मतदान आम्ही मागतोय. मतदानच देत नाही आम्ही मतदान त्याच्यावर मागतोय. ठराव मतदान काम मागतोय. स्पष्ट ठरावा सोडा नाही 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 नाही, असं होऊ शकत नाही. मतदान घ्या. मतदान घ्या. मतदान घ्यावं लागेल. मतदान घ्या ना महापौर महोदय. आम्ही मागणी केली आहे. का घाबरतात नाही, महापौर राज्य सरकारकडे जायला का घाबरतात कुठे राज्य सरकारकडे राज्य जा ना. सरकारकडेच जायचं आहे. राज्य सरकारकडे जायला का घाबरतात राज्य सरकारकडे तुम्ही जायला का घाबरता अहो राज्य सरकारकडे जायला का घाबरता घाबरतात कशाला राज्य सरकारकडे जायला मतदान घ्यायला सांगतात. राज्य सरकारकडे जायला काय विरोधी पक्षाने सत्ताधारी पक्षाचा बघितले जागेवर बसा सगळ्यांनी जागेवर बसा हा विषय ठरावाचा आहे जागेवर बसा सगळ्यांनी पुढे यायचं नाही दरवाढ करायची असेल तर जागेवर बसा आपण हा ऐका. प्रस्ताव पाठवा. सगळ्या ऐका कोणी जागा सोडू नका. कुठल्याही आपल्या कुठल्याही सभासदांनी जागा सोडायची नाही. ठराव फक्त राज्य सरकारकडे जायचा. अहो
सभागृह महोदय हो पण तुम्ही महापौर महोदय, तुम्ही मतदान केलं का घाबरता? मतदान केलं आमची का नाही तर तुम्ही फेटाळून टाका. पाण्याचा गंभीर प्रश्न आहे. आम्ही तुमच्यासोबत राज्य सरकारकडे यायला तयार आहोत, पण तुम्ही या प्रश्नावर मतदान घ्या ना. तुम्ही या प्रश्नावर मतदान घ्या आणि तुमच्याबरोबर तुमचा जसा राज्य प्रस्ताव दिला त्याचा अर्थ तसं मतदान घ्यायचं असं कायद्यामध्ये नाही कुठेही नाही नाही. ऐका ना, आम्ही मागणी करतोय ना. तुम्ही फेटाळा ना प्रस्ताव, पण आम्ही मागणी करतोय ना मतदानाची. तुम्ही मतदान द्या ना. आम्ही मागणी करतोय फेटाळा प्रस्ताव. बहुमताने प्रस्ताव फेटाळा. बहुमताने प्रस्ताव फेटाळा ना. पण प्रस्ताव तर मतदान घ्या प्रस्तावावरती. प्रस्तावावरती मतदान घ्या तुमचा ना. जळचा प्रस्तावच फेटाळतो. अरे आम्ही मागणी फेटा अहो चर्चा जळचा केली. प्रस्तावच चर्चा फेटाळतो. केली. नाही नाही कसा चर्चा फेटाळता कसा बहुमताने फेटाळता का सांगा ना. मतदान जळचा घ्या ना. प्रस्ताव फेटाळत मतदान आहे. घ्या. जळचा मतदान प्रस्तावच घ्या. फेटाळत आहे का हा मतदान घ्या. परिपूर्ण प्रस्ताव नाही मिळत. पाणीपट्टीवर करण्याचा वापर. पुढचा विषय का पुढचा विषय का पुढचा विषय का पाणीपट्टीवर मान्य नाही. चला राज्य सरकारकडे, चला राज्य सरकारकडे. पुढचा विषय घ्या, पुढचा विषय घ्या, पुढचा विषय घ्या. नाही चलेगी, नाही चलेगी. पुढचा विषय घ्या. भूसंपादनाबद्दल विषय क्रमांक भूसंपादन विषय क्रमांक 15